मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव सर नदीच्या बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यमुरं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुगा मनोजम मारुत तुल्य वेगम जिचंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः
जयांचे केलिया स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनवनी शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करताना मिळालेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देव मान्य देवनिवासी श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा आजच्या सेवे करताना मिळालेला अभंग विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार्द्यन वाक्याच्या दृष्टीने उचित आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी भव्यदिव्य स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू राहणार. याच्या असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं जोपर्यंत सप्ताह चालू आहे, नामचिंतन चालू आहे, सत्संग चालू आहे तोपर्यंतच खऱ्या अर्थाने चंद्र सूर्य आहे. नाहीतर खऱ्या अर्थाने हे जर नसतं तर मला असं वाटतं की यावर्षी पाहिलं आपण सर्वांनी काय झालं. म्हणून खऱ्या अर्थाने फार अत्यंत गरज आहे. एखाद्या वेळेस तुम्ही तुमचा स्वतःचा वाढदिवस नाही केला तरी काही फरक पडणार नाही, पण मला असं वाटतं वार्षिक सप्ताह झालाच पाहिजे गाड्या. म्हणून या ठिकाणी खरं तर या ठिकाणी आम्ही काय बोलणार आहे. रती महारथी महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर अगदी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं नाव आहे, सुंदर असं प्रकारचं त्यांचं एक काळ त्यांनी गाजवलेला आहे मृदंगामध्ये. आळंदीमध्ये आमचे गणेश महाराज जाधव अगदी खरं तर प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तुटे काही केले. त्यांनी सांगितलं महाराज मी पॉम्पलेट पाहिलं, तुमचं नाव पाहिल्याच्या नंतर मला राहवलं नाही आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आमच्या भागामध्ये आले तर नक्कीच मी तुमच्या कीर्तनाला येणार आहे. खरं तर कीर्तनकाराच्या कीर्तनाला येत नसतात, मात्र मोठं अंतःकरण करून खऱ्या अर्थाने एक खरं तर हाच वारकरी संप्रदाय आहे. म्हणून सुंदर कीर्तनकार आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये अगदी त्यांनी सर्वस्व जीवन आपलं अर्पण केलेलं आहे. मित्र गणेश महाराज जाधव ते सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने कीर्तनाला खऱ्या अर्थाने सर्वच अगदी गावातले सर्व माऊली सुद्धा आहे. उत्तम महाराज सुद्धा आहे गायनाचार्य, त्यांना सुद्धा धन्यवाद. प्रकाश महाराज आहे आणि विशेष म्हणजे आपल्याच गावातील असणारे आमचे खरात महाराज, बंधू महाराज खरात आणि आमचे ज्यांनी सुंदर चाल गायली सुंदर अगदी रागाने त्यांनी चांगलं केलं. तर मागे सुद्धा आपण चांगली साथ केली आणि आमची माऊली सुद्धा आहे आणि महाराजांचं अगदी जुना परिचय आहे. खरं तर बाबांना मी फार लहानपणापासून पाहतो. अगदी वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं खऱ्या अर्थाने आणि आमचे माऊलीसुद्धा आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे कीर्तनाला अगदी रंगदेवता भरते अगदी असे मृदंगाचार्य आमचे श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज. माऊली बऱ्याच वेळा आमची भेटसुद्धा झालेली आहे आणि आमचा परिचयसुद्धा आहे माऊलीचा नामचा. परंतु आता या 5-6 महिने झाले घरी, त्याच्यामुळे थोडंसं विसर पडला सगळ्याच गोष्टीला. आमची वा खरं तर माऊली म्हटल्याच्या नंतर काय तिथं उणीव आहे. म्हणून सर्व अगदी आणि आमच्याबरोबर आलेले आमचे अण्णासुद्धा आहे आणि प्रणवजीसुद्धा आहे आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्हा सर्व मायबापांचं दर्शनाचं योग आमचे दत्ताभाऊ खरात यांनी फोन केला आणि खऱ्या अर्थाने हा वारकरी संप्रदाय आहे. या ठिकाणी जर लोकांची जर इच्छा असेल की बुवा हा महाराज पाहिजे, यांची तारीख पाहिजे, तर मला असं वाटतं महाराजांनी सुद्धा जास्त लांबून लावू नये, अगदी हो म्हणावं. याला तर वारकरी संप्रदाय म्हणतात. नाहीतर मग सुरुवातच वेगळी होऊन जाते. हे खरं तर ही आपली चुकी आहे.
ही आपली चुकी आहे, सारखी घेणाराची. अहो त्यांच्या अगोदर आपणच म्हणतो मग किती द्यावं लागेल हे म्हणूच नाही, आणि तिकून सुद्धा शब्द येऊ नये की इतके द्यावं लागेल. याला कीर्तनकार म्हणतात. विठ्ठल आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे आपल्या सप्ताहामध्ये खऱ्या अर्थाने संजय बाबा पाचपूर बाबा येणार. खरं तर त्यांच्यामुळे या पंपलेटला शोभा आलेली बरं का गणेश महाराज. फार मोठी महात्मे. खरं तर मला असं वाटतं 4-5 मंडळी जर पाचपूर बाबा सारखे जर वारकरी संप्रदायामध्ये जर असती ना तर फार चांगलं झालं असतं. कारण स्वतःचा विचार करणारे तर अनेक भेटतात व आपल्याला पावलोपावली भेटतात. मी तर म्हणतो लाखोतून उगं 4-5 असतात की ते फक्त दुसऱ्याचा विचार करतात, समाजाचा विचार करतात, धर्माचा विचार करतात. नाहीतर जवळपास अगदी 99% असे या समाजामध्ये असे लोक आहेत की फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करून जगणारे. बाकी काही घेणं नाही, दुसऱ्याचं वाटोळं काही नाही. पण अगदी ज्यांचं जीवन अगदी दुसऱ्यासाठी आहे, परोपकारासाठी आपण म्हणू, बाबांचं जीवन अगदी ते येणारच आहे. अगदी अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. समजा बाबांना एखादं मंदिर थोडंसं पडकं दिसलं आणि तुमच्या गावामध्ये जर 25,000 रुपये त्यांना देणार असाल तर बाबा म्हणतात की हे 25 माझे 25 घ्या, पण हे मंदिराला चांगलं बांधकाम करा, चांगला कलर द्या, त्याचा जीर्णोद्धार करा. आणि जवळपास यावर्षी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बालसंस्कार शिबिर झाले. त्या बालसंस्कार शिबिरामध्ये सुद्धा जवळपास 250 बालसंस्कार शिबिर झाले यावर्षी. तर 250 बालसंस्कार शिबिराला बाबांनी भेट दिली. अहो आपल्याला वेळ नाही, रात्रंदिवस जो महात्मा जोडतो खऱ्या अर्थाने फार मोठं योगदान या वारकरी संप्रदायासाठी आणि या धर्मासाठी या समाजासाठी त्यांचं आहे. आणि जवळपास हे जे लोक जे काही रस्त्याने फिरतात, मनोरुग्ण ज्याला आपण म्हणतो, की काही घरातून बाहेर काढून दिलेले, काही वेडे झालेले, काही आईवडिलाला घरातून बाहेर काढून दिलेलं, काही मुली असतील, अनेक प्रकारचे लोक असे सुद्धा बाबा जवळपास 250 लोकांना सांभाळतात. हे सोपं काम वाटतं? अहो आपल्या घरी जर साधा एखादा पाहुणा आला तर आपल्याला असं वाटतं की आता उद्या जातात का मुक्कामी आहे का काय कसं काय. आज ज्यांचं जीवन अगदी या वारकरी संप्रदायासाठी आणि या समाजासाठी वाहून घेतलं, काय जीवन असं. खऱ्या अर्थाने या आताच्या या वातावरणामध्ये असं जीवन फार कठीण आहे. म्हणून या ठिकाणी येण्याचा योग दत्तप्रभूमुळे आला. खऱ्या अर्थाने ज्यांचं कोणाचं नाव जर राहिलं असेल तर माफ करा. या ठिकाणी दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आहे. खरं तर मी कीर्तनकार नाही, आमच्या गणेश महाराजांना माहिती आहे. पण आता तुम्ही या ठिकाणी उभा केल्याच्या नंतर काहीतरी बोलणंच आहे. आणि आमचा एक धंदा वेगळा आहे, गोमातेला वाचवणं हाच धंदा आहे. खरं तर जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी माणसाने जन्माचं सार्थक केलं पाहिजे. नाहीतर अनेक काही लोक म्हणतात की महाराज आमच्या गावामध्ये 110 वर्षाचा माणूस येऊ, काय करता काय त्या 110 वर्षाच्या माणसाला काय करता. अरे ज्ञानोबरायचं जर विचार केला तर फार थोडं आयुष्य होतं. म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या सर्व मायबापांचं दर्शनाचा योग माता मावल्यासुद्धा भरपूर आलेले आहेत. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे आपल्याला सांगतात की या भगवान परमात्म्याला शरण जा. कारण या जगाच्या पाठीवर जर तुम्हाला शरण जर जायचं असेल तर या जगाच्या पाठीवर एकमेव फक्त भगवान परमात्मा आहे की ज्यांना आपण शरण जाऊ शकतो. कारण त्या ठिकाणी सर्वस्व काही प्राप्त होऊ शकतं. कारण या जगाच्या पाठीवर भगवान परमात्माचा असा एक आहे की सर्वस्व काही उपलब्ध आहे त्या ठिकाणी, जे म्हणाल ते. आणि आपल्या अंतःकरणामध्ये जे काही दुःख आहे, विकार आहे, हे घालवायचं असेल तर भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. आपल्या संसारामध्ये फार दुःख आहे, हे दुःख घालवायचं असेल तर भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की पहा, तुमच्या जीवनामध्ये फार मोठं संकट आहे, दुःख आहे, त्रास आहे, हे सर्व तुम्हाला घालवायचं जर असेल तर एक काम करा, मनवोनी शरण जावे. पण कसं जा तर सर्व भावे देवासी. भाव फार महत्त्वाचा. हे पहा, परमार्थ किती केला आणि किती तास तुम्ही पूजा करता याच्यापेक्षा अंतःकरणातला भाव किती आहे हे याला फार थोडे परिनिरे
थोडासा परमार्थ असावा, पण भगवान परमात्म्यासाठी असावा. भगवान परमात्म्यापर्यंत तो परमार्थ गेला पाहिजे. लोकांसाठी काय करता आपण? लोक तर आमचे सद्गुरू बाबा म्हणायचे की लोक डोक्यावर घेतात आणि तेच लोक खाली पाडतात. मला असं वाटतं की कीर्तन असो, चिंतन असो, भक्ती असो, पूजा असो, काय असेल ते देवासाठी केलं पाहिजे. देवाने त्याचा स्वीकार केला पाहिजे, अंगीकार केला पाहिजे. देवाला आवडली पहिली ती भक्ती आपली. म्हणून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की सर्व भावे देवासी. बरं काय होईल तर तो हा उतरील पार भव दुष्तर नदीच्या. साधकाने प्रश्न केला तो भगवान परमात्मा आमचा अंगीकार करेल का? तर त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की तो कसा आहे? बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. अनंत प्रकारचे नाम आहे, कोणतंही नाम तुम्ही घेऊ शकता. विष्णू सहस्रनामामध्ये हजारो नाव आलेले आहे. आणि जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की मी हे अनुभवलं आणि नंतरच तुम्हाला सांगतो की तुका म्हणे साक्षी आली तरी केली प्रगट. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल. या जगामध्ये आपणही जन्माला आलो, साधू संतही आले आणि भगवान परमात्मा सुद्धा आला. मात्र फरक असा आहे की आपण जन्माला आल्याच्या नंतर फक्त आणि फक्त आपला विचार करतो. साधू संत हेही जन्माला आले, अवताराला आले, यांनी फक्त आणि फक्त समाजाचा विचार केला, देशाचा विचार केला. हे येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. साधू फक्त आणि फक्त उपकार करण्याकरता येतात. हे पहा, तुम्हाला जर एखाद्याने विचारलं की बा साधूचा अवतार कशासाठी आहे, महात्म्याचा अवतार कशासाठी आहे, सज्जनाचा अवतार कशासाठी, तर एका वाक्यामध्ये फक्त आणि फक्त उपकारासाठी, बाकी काही नाही. त्यांनी फक्त आणि फक्त उपकार केलेला आहे. ब्रह्ममूर्ती जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती जगी अवतरले. उतराया दिन जना, उतराया दिन जना, बिन जना, बिन जना, दयाच्या दिलदारे फिरतीला दोत, दयाच्या दिलदारे फिरतीला दोत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दिनजना. खऱ्या अर्थाने साधूचा अवतारच त्याच्यासाठी आहे. हे पहा, आपल्या जीवनामध्ये आपला जर विचार केला आणि साधूचा विचार केला तर फार मोठा फरक आहे.
आपणही जगतो आणि महात्मे सुद्धा जगले, साधू सुद्धा जगले. जगद्गुरु तुकोबारायचा विचार केला, ज्ञानोबारायचा विचार केला, नामदेव महाराजांचा विचार केला, तर त्यांनी फक्त आणि फक्त या समाजाचा विचार केला. हा समाज खऱ्या अर्थाने एवढा दुःखी वाटला त्यांना की अगदी खरं तर दोन रस्ते आहे. एक रस्ता दुःखाकडे जातो आणि एक रस्ता सुखाकडे जातो. खऱ्या अर्थाने आपली जी वाटचाल चालू आहे ती दुःखाच्या रस्त्याने चालू आहे, सुखाच्या नाही. म्हणून खऱ्या अर्थाने या जगामध्ये आपण नुसतं आणि फक्त स्वतःसाठी जगतो. साधूने स्वतःचा जर विचार केला असता तर मला असं वाटतं ज्ञानोबरायच्या कार्तिकी वारीला आपण गेलोच नसतो. जगद्गुरु तुकोबारायने जर स्वतःचा विचार करून जगले असते तर मला असं वाटतं देहूमध्ये गर्दीच झाली नसती. आज भंडाऱ्या डोंगरावरती केवढं मंदिर बांधकाम चालू आहे. मला असं वाटतं ही त्यागाची पूजा आहे. कारण या देशामध्ये त्यागाची पूजा होत असते, भोगाची पूजा होत नसते. अनेक पैशावाले कोरोनाच्या काळामध्ये गेले, आज त्यांची आठवण सुद्धा कोणी करत नाही. जाऊ द्यावं, बाकीचे घरचे सुद्धा आठवण करत नाही. पण नक्की सांगतो, आज सुद्धा कसल्या प्रकारचा आपला संबंध नसताना, कसल्या प्रकारचं आपलं नातं नसताना, कसलाही रक्ताचा संबंध नसताना आजही आपण त्यांची आठवण करतो. मला असं वाटतं ते स्वतःसाठी जगले नाही म्हणून आपण त्यांची आठवण करतो. आपल्या घरामधले जे काही मंडळी होऊन गेले आतापर्यंतचे, आपले आजोबा असतील, पंजोबा असतील, खापर पंजोबा असतील, त्यांचं जे जीवन होतं, त्यांचं जीवन फक्त आणि फक्त स्वतःच्या संसारासाठी, स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या रक्तासाठी होतं फक्त. मला असं वाटतं की त्यांनी भरपूर काही कमवलं, पण शोकांतिका असे आहे, दुर्दैव आहे त्या कुटुंबाचं किंवा त्या व्यक्तीचं की त्यांच्याच घरचे मुलं, नातवंद, मुलं त्यांना विसरतात, सहज विसरून जातात. मला सांगा बाबा, तुमच्या पंजोबाचं नाव तुम्हाला सांगता येईल का? नाही सांगता येणार. का बरं? त्याचं कारण ते पंजोबा जे होते ना, त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला म्हणून त्यांचा विचार या जगामध्ये होऊ शकत नाही. पण मला असं वाटतं ज्ञानोबरायचा फोटो नाही, ज्ञानोबराय माहिती नाही असा एक सुद्धा शोधून सापडणार नाही. विठ्ठल या जगामध्ये अगदी देशभक्त सुद्धा होऊन गेले की आजही आपण त्यांची जयंती साजरी करतो. मला असं वाटतं आपण आपल्या काही लोक आपल्याला समाजामध्ये असे पाहायला भेटतात माऊली की अगदी वर्ष श्राद्ध सुद्धा ते वडिलाचं घालवत नाही, पूजा पाठ करत नाही, सुंदर अशा प्रकारची विधी करत नाही. पण आज अगदी 700 वर्ष पूर्ण झाले, आज ही ज्ञानोबरायची पूजा होते. 400 वर्ष पूर्ण झाले, आजही जगद्गुरु तुकोबारायची पूजा होती. मला असं वाटतं भगतसिंग राजगुरू याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका मन गाजे वैकुंठी सोहळा, 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 याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा माझी माझी. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, सोहळा, याही भूमंडळा कीर्ती माझी. खऱ्या अर्थाने भगतसिंगांचं जर जीवन आपण पाहिलं तर आपला आणि त्यांचा काही नात्याचा संबंध नाही, रक्ताचा संबंध नाही, पण आजही आपण त्यांची आठवण करतो. हे पहा, का बरं आठवण करतो या मंडळीची आपण, का पूजा करतो, का घरामध्ये फोटो लावतो? त्याचं एकमेव कारण त्यांनी आपलं संबंध जीवन
अगदी या देशासाठी अर्पण केलं होतं. अरे आपण सप्ताहाला वर्गणी देऊ शकत नाही, काय देशाचं काम करणार आहे? साधा आपण एखाद्याला जर दुःख झालं तर त्याला काही उपयोगी पडू शकत नाही, काय आपलं अगदी नाव निघणार आहे? अरे स्वतःचा विचार करणाऱ्या माणसाचं कधी नाव निघत नसतं, आणि परोपकार करणाऱ्या माणसाचं ते जरी निघून गेले तर जोपर्यंत चंद्र सूर्याने तोपर्यंत नाव घेतल्याशिवाय राहत नाही. आज आपण पाहायला भेटतं हे सगळं काही आपल्याला. नुसतं पैसा उपयोगी नाही आहे. कोरोनाच्या काळामध्ये कोरोना यायच्या अगोदर बरेचशे मंडळीचा एक भ्रम होता की बा पैसा असल्यावर आम्हाला काय गरज आहे सप्ताहामध्ये जायची, काय गरज आहे, आमच्याकडे भरपूर पैसा आहे, गाडी आहे, शेती आहे, सगळं काही आहे, काय गरज आहे वर्गणी द्यायची, काय गरज आहे कीर्तनाला यायची. पण मला असं वाटतं कोरोना काळामध्ये त्यांना सुद्धा लक्षात आलं की अरे याच्याशिवाय पर्याय नाही, आणि खरंच नाही गाड्या. अरे एक दिवस जर मरायचं जर असं आपल्याला, तर मला असं वाटतं स्वतःसाठी जगून मारण्यापेक्षा कधीतरी या देशासाठी समाजासाठी जगून मारा. नक्की सांगतो गाड्या, जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत तुमचं नाव राहील. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, मागे उरे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे. एक वेळचा प्रसंग, ज्यावेळेस देशावरती संकट आलं त्यावेळेस भगतसिंग अगदी देश सेवा करण्याकरता उतरले, आणि खऱ्या अर्थाने देश सेवा ही फार मोठी सेवा आहे बरं का. एक वेळचा प्रसंग, भगतसिंगांना अगदी पाहुणे पाहण्याकरता येणार होते, आणि पाहुणे पाहायला आल्याच्या नंतर भगतसिंगांच्या 50 रुपयाची नोट भगतसिंगांच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं, भगत जा या 50 रुपये घे आणि काहीतरी साहित्य घेऊन उद्या तुला पाहुणे पाहायला येणार आहे. हे पहा, भगतसिंगाने ते 50 रुपयाची नोट हातामध्ये घेतली आणि पाहिलं की अरे मी जर या 50 रुपयाचं काहीतरी किराणा साहित्य घेऊन आला आणि उद्या जर मला पाहुण्यांनी जर पसंत केलं आणि माझं जर लग्न झालं तर मला मरेपर्यंत बाईची सेवा करावं लागेल. पण अरे माझा जन्म बाईची सेवा करण्यामध्ये नाही, तर माझा जन्म या भारत मातेची सेवा करण्यामध्ये आहे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सांडिला सुखी संसार. सोडिले
सोडिले सर्व घरदार सांडिला सुखी संसार हे सर्व घरदार जोडिला सुख संसार जगीत जीवन जगले ते अमर हुतात्मे झाले हे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सुंदर बाबाने गायलं. खरं तर भगतसिंगाने त्या 50 रुपयाच्या नोटीकडे पाहिलं आणि सांगितलं की मी जर काहीतरी साहित्य घेऊन आलो आणि मला जर उद्या पाहुण्यांनी पसंत केलं तर मला मरेपर्यंत बाईची सेवा करावं लागेल. पण खऱ्या अर्थाने मला बाईची सेवा करायची नाही तर माझा जन्म या भारत मातेची या आईची सेवा करण्यामध्ये आहे. मला असं वाटतं की अनेक देशभक्त या भूमीने आपल्याला दिली, त्यांचा सुद्धा विचार झाला पाहिजे. या जगामध्ये गरिबाचा सुद्धा विचार झाला पाहिजे, अनाथाचा विचार झाला पाहिजे, ज्यांना कुणी नाही अशाचा सुद्धा विचार झाला पाहिजे. अरे स्वतःसाठी जे जगतात ना ते मला असं वाटतं कुत्री मांजरं असतात, ते स्वतःसाठी जगतात, त्यांना काय. मग आपल्याला जर भगवान परमात्म्याने 3.5 हाताचा सुंदर जर नरदेह जर दिला असेल तर मला असं वाटतं स्वतःसाठी जगण्यासाठी नाही तर या देशासाठी, धर्मासाठी, गोमातेसाठी जगण्यासाठी हा देह आहे. विठ्ठल आणि तुम्ही कितीही श्रीमंत व्हा, तुम्हाला सुख समाधान याच्याशिवाय नाहीच आहे. पहा तुम्ही आमचे वारकरी माऊलीच्या सोहळ्यामध्ये जातात, अगदी ढेकळामध्ये जरी नुसतं पडले तरी लगेच झोपा लागतात. आणि जे पैशावाले का त्यांना अगदी गोळी घेतल्याशिवाय झोप लागत नाही. मला सांगा कोण सुखी आहे? खरं वारकरी सुखी आहे. पैसा हा विषय नाही, परमार्थाचा आणि पैशाचा काही संबंध नाही आहे. पैसा हा तुमच्या प्रारब्धाने तुम्हाला भेटला असेल याचा अर्थ असा नाही की तुम्ही परमार्थ करायचा नाही, कोणाच्या उपयोगी यायचं नाही, कोणाचे कामं करायचे नाही. कारण जगद्गुरु तुकोबरायकडे काय कमी संपत्ती होती का? हे जे काही अहंकार दाखवतात ना की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मला असं वाटतं त्यांना सांगा थोडंसं जगद्गुरु तुकोबरायकडे काय होतं. अहो नाथ महाराजांचं सांगायचं का तुम्हाला? अहो नाथ महाराजांच्या घरी जर भागवत कथेला, रामकथेला जर जी मंडळी आले ना भाविक भक्त, त्यांना जाताना नाथ महाराज गुळ द्यायचे, डाळ द्यायचे, साखर द्यायची. आहे का एवढी ताकद आता आजच्या श्रीमंतामध्ये? अरे हे साले तर नुसतं घरामध्ये एखादा भिकारी आला तर त्यांना देऊ शकत नाही, हे काय बाकीचं धर्माचं काम करणार. जगद्गुरु तुकोबरायची जर श्रीमंती जर आपण पाहायला गेलो तर आप्पाजी गुळवे यांची एकुलती एक मुलगी जगद्गुरु तुकोबरायला दिली होती. मग डोकं लावायला पाहिजे आपण की अरे एवढा मोठा श्रीमंत पुण्यामधील 1 नंबरचा आप्पाजी गुळवे पाटील, आणि ते जर स्वतःची मुलगी जर जगद्गुरु तुकोबरायला जर देत असतील तर मग काय जगद्गुरु तुकोबराय काय भिकारी होते का? जगद्गुरु तुकोबरायला खायला नव्हतं का? राहायला घर नव्हतं? अरे 1 नंबरचे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय होते म्हणून तर मुलगी दिली. मला सांगा व्यवहार काय सांगतो? व्यवहारामध्ये जर आपली मुलगी एखाद्याला द्यायची म्हटलं गणेश महाराज तर आपण 10 वेळाच विचार करतो की नाही गाड्या माझ्याही पेक्षा श्रीमंत जावाई पाहायचा, आमच्याही पेक्षा मोठं घर पाहायचं, आणि त्यावेळेस आपण मुलगी देतो. मग आप्पाजी गुळे पाटलांनी मुलगी दिली जगद्गुरु तुकोबरायला तर काहीतरी पाहिलं असेल. फार मोठी श्रीमंत होते. अहो सावकाराचेही सावकार ज्याला महाजन म्हणतो आपण. जगद्गुरु तुकोबराय काही साधे नव्हते, आपल्याला फक्त सावकारच माहिती आहे, पण सावकाराच्या हे वरची पदवी म्हणजे महाजन जगद्गुरु तुकोबरायला पदवी होती. पण आता अंतकरण साधूचं आहे हो. खरं तर हे अंतकरणच राहिलं नाही, आता दया राहिली नाही हो. पहा तुम्ही जिकडं तिकडं वातावरण अगदी भ्रष्ट होऊन चाललं, नेते तसे सगळे तसेच होऊन गेले.
काही खालून घेतं, कोणी वरून घेतं, कोणी काय. अहो पैशासाठी अगदी एवढी धावपळ सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत नुसतं पैसा 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 पैसा. मला असं वाटतं बरं तरी पैसा कामं येत नाही किंवा सोबत येत नाही. मी तर म्हणतो जर पैसा जर खरंच जर सोबत आला असता गणेश महाराज तर नक्की सांगतो यांनी भावाचे सुद्धा मुंडके मोडायला मागं पुढं पाहिलं नसतं. अरे आजची जर परिस्थिती जर आपण पाहिलं तर गुंठ्यासाठी आणि एक ईदभर जागेसाठी जर आपण जर कोर्टामध्ये जर सख्या भावाला जर घेऊन जात असेल तर काय जन्माला येऊन तुमचा अर्थ आहे. अरे कधीतरी रामकथा ऐकली पाहिजे. भावाने भावासोबत कसं राहायचं ही रामकथा शिकवते आपल्याला. एक वेळचा प्रसंग ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले, भरताला माहितीच नव्हतं. ज्यावेळेस भरताला कळलं की माझे प्रभू वनवासाला गेले त्यावेळेस भरत सुद्धा अगदी काही सैन्य वगैरे घेऊन त्या वनवासाच्या दिशेने त्या अरण्यामध्ये त्या जंगलामध्ये निघाले. निघाल्याच्या नंतर चालता चालता भरताच्या पायामध्ये एक काटा घुसला. पहा तुम्ही भावाचं कसं प्रेम असतं हे थोडंसं रामकथा ऐकली पाहिजे. ज्यावेळेस काटा घुसला भरताच्या पायामध्ये त्यावेळेस भरत खाली बसला, डोळ्यातून पाणी आलं. त्यावेळेस जे काही सैन्य होतं ते म्हटले महाराज तुम्ही काही सामान्य नाहीये, तुमच्या अगदी तुम्ही सूर आहात, वीर आहात. तुमच्या आर पार जरी तलवार झाली तरी तुमच्या डोळ्यातून पाणी येत नाही आणि आज छोटासा काटा घुसल्याच्या नंतर तुम्ही रडतात. त्यावेळेस भारताचं वाक्य घरी घेऊन जा गड्या, नक्की सांगतो तुम्हाला सार्थक होईल कीर्तनाचं. भरत म्हटलं की मी माझ्या पायामध्ये काटा घुसला म्हणून मी रडतच नाहीये, तर असे काटे माझ्या रामाला किती घुसले असेल म्हणून मी रडतो. काय प्रेम येऊ. कधीतरी प्रेम पाहिलं पाहिजे. एका आईच्या उदरामधून आपण जन्माला आलेलो. आपण जर पैशासाठी शेतीसाठी याच्यासाठी जर भांडण करत असतो तर काय आपल्याला जन्म देऊन फायदा. त्याच्यापेक्षा कुत्रे बरे, मांजरं बरे, डुक्कर बरे, गाढव बरे. अरे माणूस म्हणून जर जन्माला येऊन जर एवढी सुंदर भगवान परमात्म्याने जर बुद्धी दिली, चांगलं काय वाईट काय, नीती काय अनिती काय, पाप काय पुण्य काय हे फक्त माणसाला कळतं, गाढवाला कळत नाही. मला असं वाटतं हे जर गाढवाला कळलं असतं तर कीर्तन चालू असताना गाढव काय तिकडंच राहिले असते का, कीर्तनाला आले असते ना. जर म्हशीला कळलं असतं की आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, चला आपण सुद्धा 500-500 रुपये वर्गणी देऊ, म्हशीना कधी विचार केला नाही करू शकत. कुत्र्याने कधी विचार केला का, चला इकडं तिकडं नालीत पडण्यापेक्षा गटारामध्ये पडण्यापेक्षा इकडं तिकडं उड्या आणण्यापेक्षा चला कीर्तनाला जाऊ, महाराजांचं कीर्तन आज नाही करू शकत का, तर त्यांच्या ठिकाणी बुद्धी नाही. आणि कहे नाना नाही कोठे, आणि कहे नाना नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे नाना नाही कोठे. देवाचे भजन याची देई घडे, देवाचे भजन. आणि कहे नाना नाही कोठे, आणि कहे नान नाही कोठे, आणि कहे नाना नाही कोठे, आणि कहे नाना नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. या देहामध्ये फक्त भगवान परमात्म्याला आपण प्राप्त करू शकतो, इतर जन्मामध्ये नाहीये. मग जर भगवान परमात्म्याने जर देह सुंदर दिला असेल तर काय नुसतं संसार 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 स्वतःच पाहून पैसा पैसा पैसा. अरे कधीतरी आपला सुद्धा विचार केला पाहिजे की अरे जन्माला कशाला आलो, जन्माला आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे की जेणेकरून आपला उद्धार होईल, भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करील, देव आपल्या जवळ घेईल, असं काहीतरी विचार केला पाहिजे. अरे नुसतं स्वतःचा विचार करण्यापेक्षा देवाच्या प्राप्तीचा सुद्धा विचार केला पाहिजे, तर माणसाचं जीवन आहे. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रसंग आले, ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले. खरं तर मला असं वाटतं गणेश महाराज तो काळ जर आपण पाहायला गेलो आता मागचा तर फार कष्ट सहन केले हो जगद्गुरु तुकोबरायांनी माऊलीना. आज ज्ञानोबरायचा जर विचार केला तर भिक्षा दिली नाही, आपणच नाही दिली ना. आजही त्या जातीचे लोक आहे, आज सुद्धा चांगल्या माणसाला त्रासच होणार आहे हे लिहून घ्या.
जे वाईट आहे, जे मूर्ख आहे, जे 2 नंबरचे धंदे करतात किंवा वाईट करतात, कसे जगतात, कसे राहतात, पितात, खातात, त्यांना कोणी काही म्हणत नाही. पण जे ओरिजिनल धर्मासाठी जगू द्या, देशासाठी जगू द्या, समाजासाठी जगू द्या, अंतकरणातून अगदी भाव त्यांचा असू द्या, तरीही त्यांना समाज नाव ठेवतो. फार मोठी स्वकंतिका आहे आजच्या या कलियुगामध्ये. अरे मी तर म्हणतो की तुम्ही का नाव ठेवतात? अरे स्वतः सुद्धा असं जीवन जगा, असं जीवन जगा की देवाला सुद्धा तुमचा आनंद वाटला पाहिजे रे. अरे मी तर म्हणतो ज्ञानोबराय ज्यावेळेस समाधीला बसले ना, तेवढे देवाने रडावं. अरे आपण मेल्याच्या नंतर घरचे सुद्धा म्हणतात की बरं झाली, कटकट गेली, याला काय जीवन म्हणतात का? अरे मला असं वाटतं आपण गेल्याच्या नंतर घरचे रडल याच्यात काय नवल, गाव रडलं पाहिजे, तालुका रडला पाहिजे, जिल्हा रडला पाहिजे, अरे अख्खा महाराष्ट्र रडला पाहिजे, याला म्हणतात जीवन. अरे जीवन किती काय आहे, फार थोडं जीवन आहे. कोण कधी जाईल याचा भरोसा नाही, लक्षात ठेवा. अरे जोपर्यंत जीवन आहे ना तोपर्यंत असं जीवन जगा की जेणेकरून दुसऱ्याची उपयोगी पडा. जगद्गुरु तुकोबरायकडे काय नव्हतं, सर्व काही होतं. फार मोठी जागिरी जगद्गुरु तुकोबरायकडे होती. पण झाला असं, सलग 3 वर्ष दुष्काळ पडला आणि दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करिता मिली. आणि आजचा समाज जर आपण पाहायला गेलो माऊली, तर हा पैसा पोटी भाव देणारा समाज आहे. एखादा ज्ञानेश्वरी पाठ असू द्या, ग्रंथ पाठ असू द्या, फक्त कपडे फाटके असू द्या, मळालेले असू द्या, चप्पल फाटके असू द्या, त्याला कोणी विचारणार नाही. आणि साथ कोणाही न पचे, साथ कोणाही न पचे, साथ कोणाही न पचे. आणि एखादा मूर्ख असू द्या, अंगठे बाजार असू द्या, काही अक्कल नसू द्या, फक्त त्याच्याकडे पैसा असू द्या, लगेच या 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 बसा बसा बसा, आमच्या डोक्यावर बसा, तरी आम्ही वज सहन करू, पण बसा तुम्ही, का तर तुमच्याकडे पैसा आहे. पण अरे एखादा महात्मा येतो, फक्त कपडे कपडे पाहता का तुम्ही? हा, अरे पैशावर कुठं ज्ञान असतं का? पैशावर कुठं परमार्थ असतो का? कपड्यावर पैसा हे असतं का? अरे देवाने कधी पाहिलं नाही गाड्या. जर श्रीमंती पाहून जर आला असता तर मला असं वाटतं दुर्योधनाच्या घरी गेला असता. कशाला विदुर काकाच्या घरी गेला असता? नसता गेला. जगद्गुरु तुकोबरायचं काही नव्हतं तरी पाहुणा म्हणून येतो. याचा अर्थ जगद्गुरु तुकोबराय अगदी सामान्य नव्हते. पण झालं असं, 3 वर्ष दुष्काळ पडला आणि महाराजांचं अंतकरण, संतांचं अंतकरण होतं. ते काय आपलं तुमचं आमचं आहे का? अहो साधं भिकारी जर, अहो सध्याची कंडिशन आम्ही पाहतो, जालन्यामध्ये जर गेलो एखाद्या वेळेस तर एखादा भिक्षुक अगदी काहीतरी द्या, तर चांगले इंजिनियर डॉक्टर अगदी स्वतःला पैशावले म्हणून घेणारे साले, अरे 1 रुपया देऊ शकत नाही, त्यांना खाऊ घालू शकत नाही. जाळाचा का तुमचा पैसा? अरे द्या ना 10 रुपये 20 रुपये, काय मरणार आहे का? पण तो सुद्धा परोपकार आपण करू शकत नाही. इतके जायल माणसं झालो नुसतं पैसा करून. जगद्गुरु तुकोबरायन तर अख्खी इस्टेट वाटून टाकली, काही ठेवलं नाही, फक्त चिपळे आणि विना, बाकी काही नाही. तुकोबराय अगदी खुश झाले, बस झालं, जे पाहिजे तेच ठेवलं, बाकी सगळं जरी गेलं तर काही अडचण नाही. आणि महाराज चिपळ्या आणि विना घेतला आणि भांडाऱ्या डोंगर, गोराड्या डोंगर, भामचंद्र डोंगर भजन करत अगदी आनंदामध्ये. एवढा आनंद की जगद्गुरु तुकोबरायची विदेही अवस्था प्राप्त झाली. खरं तर परमार्थामध्ये व्यवस्थेला किंमतच नाहीये, अवस्थेला किंमत आहे. परमार्थ हा व्यवस्थेचा नाहीच आहे, अवस्थेचा आहे. परमार्थामध्ये अवस्था झाली पाहिजे, संसारामध्ये व्यवस्था. एखाद्याच्या घरी, आता आम्ही भाऊच्या घरी गेलो, त्या ठिकाणी सुंदर अगदी फराळ झालं, सुंदर अगदी चहा घेतली, सुंदर अगदी बसायला याला त्याला चांगलं पाणी घेणी येते, ही व्यवस्था आहे. पण परमार्थ करत असताना अवस्थेला किंमत आहे. जगद्गुरु तुकोबराय भांडाऱ्या डोंगरावरती, घोराड्या डोंगरावरती एवढं भजन की अगदी कधी जगद्गुरु तुकोबराय तिकडंच मुक्कामी, कधी रात्रीचे 2-3, एक वेळचा प्रसंग. जिजामाता अगदी भाजी वगैरे घेतली, भाकर वगैरे घेतली आणि भांडाऱ्या डोंगरावरती गेल्याच्या नंतर
त्या ठिकाणी महाराज नव्हते. भामचंद्र डोंगरावरती गेल्या त्या ठिकाणी महाराज नव्हते. घोराड्या डोंगरावरती गेल्या त्यावेळेस महाराजांचं भजन चालू, श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल. त्यावेळेस जिजामाता म्हटलं की महाराज खुशाल भजन करा, फक्त जाताना कोणत्या डोंगरावरती भजन करण्याकरता जाणार आहे एवढं मला सांगून जा. त्यावेळेस महाराज म्हणतात की आवले, अरे आम्ही कोणत्या डोंगरावर जाऊ हे आमच्याच लक्षात येत नाही भजन करता करता. पण लक्षात ठेव 3 डोंगरावरती 3 रस्ते फुटतात. तुला जर कळून घ्यायचं असेल की महाराज कोणत्या डोंगरावरती गेले तर एक काम कर, त्या रस्त्यातली माती घ्यायची, भांडाऱ्या डोंगरावरच्याकडे जाणार आणि कानाला लावायची. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल समजायचं की महाराज त्या डोंगरावरून गेले, त्या रस्त्याने गेले. मला सांगा, अरे जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या मातीवर पाय ठेवला त्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आमच्या चोखोबरायची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. माता मावल्या हो, आमच्या जनाबाईने ज्या गौरीला हात लावला, स्पर्श केला, ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. पण स्वकांतिका अशी आहे की अनेक वर्ष झाले आपण सप्ताह करतो, पण महाराजांनाच म्हणावं लागतं की म्हणा विठ्ठल विठ्ठल, म्हणा विठ्ठल. काही महाराजाच्या बापाचं काही जाणार आहे विठ्ठल विठ्ठल. नाही, गणेश महाराज ही फार मोठी हे बरं आहे. अरे यांना स्वतःचा उद्धाराचं जर कळत नाही म्हटल्यावर आपल्याला सांगावं लागतं म्हणा, म्हणजे जसं काय आपल्याला काही घेणं देणं चाललं याच्यावर. नाही, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माता मावल्या हसू नका पुरुष मंडळी. अरे विठ्ठल विठ्ठल तरी म्हणायला पाहिजे. अरे जर तुम्ही कीर्तनात येऊन जर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसतील तर घरी काय बॉम्बा मारत असेल. अरे जर कीर्तनात जर तुमच्या या भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये जर तुम्हाला जर विठ्ठल विठ्ठल नाम जर येत नाही तुमच्या तोंडाला, तर घरी काय भजन करत असताल का तुम्ही. अरे कुठं चाललं आपली संस्कृती. अरे जरा बाकीचे धर्माचे लोक पहा, लहान लहान 5-5 वर्षाचे मुलं सुद्धा चालले, केवढी संस्कृती जपतात ते. आणि आपले टोंगळे अगदी 12 वाजेपर्यंत मोबाईल पाहते पण कीर्तनाला येणार नाही. ही स्वकांतिका आहे. ठाला विठाल. नाही, कीर्तनाला यायचं म्हणजे म्हाताऱ्या माणसाने काही उक्त घेतलेलं आहे का. अरे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. या कीर्तनाला खरी तरुणाची गरज आहे. या सीमेवरती जर लाडण्याकरता जर हे म्हातारे माणसं 10-20 पाठवले तर जमन का. मग साप्त्यालाच बरं म्हातारे जमते. अरे हे तरुण मंडळी 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत जर मोबाईल पाहतात, भविष्यामध्ये कसं होईल. आणि मग हे कीर्तन आम्ही नाही सांगायचं तर कोणी सांगायचं, कारण बापाचं ऐकाना नाही. बापच त्यांचे देखत घेतो. कशाला ऐकन बापाचं. एकाला म्हटलं का हो, एक मुलगा होता, तो म्हटला महाराज मी माझ्या बापाला घाबरत नाही, तंबाखू खायची म्हटल्यावर, आणि तुम्हाला काय घाबर. नेमकं त्याचा बाप आला आणि तंबाखू चोळत होता, तिने असं धर, बाप निघून गेला. मी म्हटलं अरे आत्ताच म्हणला बापाला घाबरत नाही, आता पाठीमागं हात का घेतला. म्हणे महाराज तसं नाही, ते याच्यातली अर्धी मागतं. मग असा जर बाप पण असा जर लेख असेल तर काय सुधारणा होणार आहे. विठ्ठल एक सांगू तुम्हाला, एका वाक्यात सांगून जाईन द्या. परमार्थ म्हणजे हे कीर्तन भजन मृदंग हे ते हे फक्त एक साधन आहे. पण खरं परमार्थाचं वैभव, खरं देवापर्यंत जाण्याचं जर काय असेल तर ते फक्त आणि फक्त नामचिंतन आहे. आणि ते चिंतन जर तुम्ही घेऊ शकत नाही कीर्तनामध्ये तर फार मोठं पाप आहे तुमचं. विठ्ठल काय गरज आहे सांगायची इथून. आम्हाला गरज नाही पडली पाहिजे की विठ्ठल विठ्ठल म्हणा. कीर्तन नारदाच्या गाडीवर जर तुम्हाला म्हणावं लागलं तर तुम्ही काय डोके काय खोके झाले नाही का तुमचे. तर कीर्तनात आम्हाला जर म्हणावं लागत की म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुम्हाला कळत नाही का. अरे कळायला पाहिजे, त्याच्यासाठी तर हे परमार्थ आहे. अरे मी तर म्हणतो माता मावल्यावर तुम्ही खुरपताना सुद्धा चिंतन केलं पाहिजे, स्वयंपाक करताना सुद्धा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हो जाईला भवद्रम सुख व्हायला दुःखाचे, सुख व्हायला दुःखाचे, गोळू येईला अंधकारे, प्राण प्रायनाचे वेळी राहती निराळे,
दांडा पोरे सकळ दुःख होईल दुःखाचे गळो येईल अंतकाळे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जगद्गुरु तुकोबाने सर्व देऊन टाकलं आणि आपण जमा करण्याच्या पाठीमाग मा ना तू काय खैन मा पण तू काय खैन माझी 7वी पिढी काय खैन माती खैन काय खैन तू तो पाय ना. भ्रष्ट झाल्या बुद्ध्या. मोठा काय परका काय देश काय धर्म काय देव काय साधू काय काही कळायला तयार नाही. याला वाटतं मी मोठा त्याला वाटतं मी मोठा. पण हे बाकीचे आपल्यावर हल्ले करू राहिले. जरा डोक्यात घ्या काहीतरी. नुसतं स्वतःचा विचार करू नका. बांगलादेशमध्ये काय झालं पहा जरा. माझं 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 म्हणू नका आता. अरे हा देश माझा हा गाव माझा असा भाव अंतकरणामध्ये ठेवा. जगद्गुरु तुकोबारायकडे काही राहिलं नव्हतं. पण जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या मातीवर पाय ठेवला ती खालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. मी सांगू तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये 2 जिजामातेचे एवढे उपकार आहे एवढे उपकार आहे. मला असं वाटतं त्या 2 जिजामाता जर या महाराष्ट्रामध्ये झाल्या नसत्या तर नक्की सांगतो आजचं कीर्तन सुद्धा झालं नसतं. विठ्ठला विठ्ठल. त्या 2 जिजामाता म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराजांची मातोश्री जिजामाता आणि आमच्या जगद्गुरु तुकोबारायच्या धर्मपत्नी जिजामाता. एका जिजामातेने परमार्थिक स्वातंत्र्य दिलं आणि एका जिजामातेने राजकीय स्वातंत्र्य दिलं म्हणून आजचं कीर्तन आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वतःचाच विचार केला असता स्वतःच जर पाहिलं असतं तर आज जयंती झाली नसते. पुतळे कोणी उभारले नसते. जे फक्त स्वतःचा विचार करत ना त्यांचा विचार या देशामध्ये झाला नाही होणार नाही आणि होत पण नाही. पण जे दुसऱ्याचा विचार करतात देशाचा समाजाचा गोमातेचा गरीबाचा अनाथाचा. अरे हे जे काही पुढारी लोक एवढा पैसा साल्या इकडे एवढा हे मंत्री झाले संत्री कधी अंतकरणामध्ये सुद्धा भावना येत नाही यांच्या की चला बा 2 पैसे गरीबाला देऊ. मेल्यावर काय सोबत नेणार आहे काही. का अंतकरणामध्ये येत नाही. अरे जाळीला ना तर 7 दिवस जळतच राहील नुसतं पैसा. पण त्यांच्या अंतकरणामध्ये थोडीशी सुद्धा दया नाही गाड्या. काय करणार आहे आपण. जे श्रीमंत ते श्रीमंत होत चालले जे गरीब आहे ते गरीबच राहिले. अरे मी तर म्हणतो गाड्या एखादा जर आपला शेजारी जर गरीब असेल आणि आपल्या खात्यामध्ये जर 10-20 लाख रुपये पडेल असेल आणि त्याच्या मुलीचं जर लग्न असेल की जी मुलगी अगदी लहानपणापासून आपण तिला पाहतो आणि तिचं जर लग्न असेल आणि त्याच्याकडे जर पैसा नसेल तर मी नक्की सांगतो गाड्या या कीर्तनातून की द्या गाड्या 2-3 लाख रुपये. अरे तुम्हाला जरी एखादी मुलगी असती तर झालंच पैसा गेलाच असताना. तुमची म्हणूनच तुमच्या जवळ लहानची मोठी झाली. द्या ना 2-3 लाख रुपये. अरे किसी के काम जो आए उसे इंसान कहते हे पराया दर्द आपणाए उसे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. देवते तिची हे काय नुसतं प्रमाण म्हणायचं फक्त का तसं वागायचं कोणी. आम्ही तसेच आणि तुम्ही तसेच आमचं नुसतं घेणं चालू आहे. दोष झाले बळीवंत दोष झाले बळीवंत ऐशी
तोच झाला भाग्यवंत. दोस्त झाली बळीवंत, नाही झाली अशी नाही. वा वा वा. काय चाललं होतं आपलं? गेलं पा ध्यानात. काय करणार असंच एका ठिकाणी म्हटलो काय चाललं होतं, ते म्हणले तुम्हाला कशाला आणलं. एक जण त्याच्यात उठला, तो म्हटलं मग अर्ध जर दिलं तर बरं होईल, मग सांगतो काय चाललं होतं. मी म्हटलं मलाच माहिती नाही काय, तुला कुठून देऊ. विठाला या जगामध्ये श्रीमंत किंवा गरिबी सुख समाधान देऊ शकत नाही. हा एक आपला भ्रम झालेला आहे की फार मोठी श्रीमंत असल्यामुळे समाधान आहे. अंबानींना जरी आहे का समाधान? हे जे श्रीमंत लोक यांना तर आणखीन असं वाटतं काहीतरी आणखीन वेगळं करावं, काहीतरी नवीन एखादी कंपनी उभा राहावी, म्हणजे समाधानी नाही आहे. पण जगद्गुरु तुकोबारायाकडे काही नव्हतं, ज्ञानोबरायाकडे काही नव्हतं, भिक्षा मागत होते, पण अगदी आनंद आणि समाधान जर पाहिलं तर काय. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकोबारायाकडे काही नव्हतं. आम्ही सदैव सोडकी, जवळ येता चोर धाकी, जाऊ पुढती भिके कुत्री घरी राही. जगद्गुरु तुकोबाराय स्वतः वर्णन करतात. म्हणजे भरपूर काय होतं, पण जगद्गुरु तुकोबारायाला माहिती होतं गाड्या की याच्यामध्ये काही नाही. किती जरी अरे तुकोबारायाने स्वतः लिहून ठेवलं की तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही. मग जर रावणाची जर काही सोबत गेलं नाही तर मग आपण कशाला धनाच्या पाठीमागं लागायचं. जगद्गुरु तुकोबारायाला माहिती होतं, म्हणून जगद्गुरु तुकोबाराया नुसता आणि फक्त भजनामध्ये दंग. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. खरं तर नक्की सांगतो गाड्या, जे परमार्थ करतात ना त्यांना हे जे सांसारिक आहे ना यांच्यापेक्षा कणभर का होईना सुख आहे, हे मान्य करावं लागेल. म्हणून खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारायाला अगदी काही नसताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय समाधानी होते, आनंदी होते, सुखी होते. पण आता काय होतं पैसा नसल्यावर लोक विचारत नाही. जगद्गुरु तुकोबारायाला कोणी शिव्या दी, कोणी काम सांग, कोणी काही कर, का पैसा नाही. कारण सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई. पहा तुम्ही व्यवहारामध्ये पहा ना, एखादा लांबचा पाहुणा असू द्या, फक्त पैशावाला असू द्या, ते म्हणते ते हां रावसाहेब दानवे आमच्या फार जवळचे नाही म्हणतात ना. आणि एखादा अगदी जवळचा नात फक्त गरीब असू द्या, झोपडीत राहा, ते नाही रे ते फार लांबचे पाहुणे. अरे साल्या, हे सालेच आहे नाही, हे जितके जवळचे त्या पैशामुळं तू पाहुणे लांबलो. माझा कशा वाटत नाही आपल्याला. पैसा काय सोबत येणार आहे का? मारणार तर आहे ना. शेवटी कांदे द्यायला तर हेच येते ना जवळचे, मौतीला हेच येते ना, लांबची येऊ शकत नाही, पैशावाले येऊ शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे की पैसा तर लागतो गड्या, खरं सांगतो पैसा लागतो, पण त्या पैशाच्या पाठीमागं धर्माचा सुद्धा हक्क ठेवला पाहिजे. हे पहा, एखादी तिजोरी ना पैशाची जर असेल ना तर त्या तिजोरीच्या बाजूला एखादी धर्माची तिजोरी ठेवा. सप्ताह आला ना अगदी उत्तम व्यवहार जोडून उत्तम व्यवहार जोडून उत्तम व्यवहार धन उत्तम व्यवहार उदास विचार वेतकरी
पावेल उत्तम ती गती तो एक पावेल जोडून या धन उत्तम वारी उदास विचारी वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव काल. हा अभंग जरी मला असं वाटतं जर सगळा घेतला आचरणामध्ये तर झालं जीवनाचं. बाकी काय लागतं. भूत दया गाय पशुचे पालन किती गाई आहे तुमच्याकडे. 3 जर्सी आहे का कोणते गाई गाई गावरानी गिर. वा वा टाळी वाजा यांच्याकरता. वा वा असे माणसं पाहिजे हो. त्यांना काही गरज नाही कुठं पंढरपूरला जायची सुद्धा. आणि खरं सांगतो फक्त गोमाता म्हणून सेवा केली पाहिजे. दूध देते म्हणून नाही. लंगडी असो पांगळी असो वृद्ध असो अपंग असो गाभण राहणारी असो अशा गोमातेची जर सेवा केली तर काय गरज आहे तुम्हाला त्या बालाजीला तरफडायला जायची. अरे हे साले इकडं माय बापाला विचारत नाही सेवा करत नाही. हे तिकडं 5-5 10-10 हजार रुपये तिकडं उडून येते. यांना लई बालाजी पाहून का उलट डोक्यात यांना चांगले काठ्या घालीन ना. नाही ही वस्तुस्थिती सांगतो मी. अरे तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. अरे चालत्या बोलत्या जर माय बापाला आपण जर विचारत नसल आणि जर तिकडं काशी करायला काशीला जर जात असेल तर तो काशी विश्वेश्वर जरी तुमचा अंगीकार करेल का. अरे पंढरपूरचा पांडुरंग कोणामुळे आला. पुंडलिकाच्या भावार्थ आणि इकडचे पांडुरंग रुक्मिणी वाऱ्यावर सोडायचे तिकडं मारायला जायचं कशाला. मी म्हणतो असे पाण्यात घालून हाणायला पाहिजे. नाही हे खरं सांगतो मी वस्तुस्थिती सांगतो हसण्याकरता नाही लक्षात. हा भुके नाही अन्न भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान मेल्यावरी पिंडदान जिवंतपणे काही विचारायचं नाही. त्यांचं सुख दुःख जेवले का झोपले का आराम पडतो का तब्येत बरी का हे विचारायचं नाही. आणि नुसतंच पंढरपूरला जाय वारीला जाय याला जाय हे देवाला सुद्धा मान्य नाही. तुम्हाला सांगतो आपण जर शेतकरी असून जर गोमातेचा सांभाळ करत नसल जोपर्यंत दूध देते तोपर्यंत सांभाळतो. ज्यावेळेस अगदी दूध देणं बंद करते गाभण राहत नाही लंगडीच होते मग कत्तल खाणे. मग हे पाऊस उगत जास्त एक तर मग जास्तच पाऊस पडू राहिला नाहीतर मग पाऊसच पडणार नाही. हे तुमचंच पुण्य आहे. बाकीचं काय आहे विठाल. नाही निसर्गाचा जे समतोल आहे ना हे पहा पिंडामध्ये जे घडतं ना ते ब्रह्मांडात घडत असतं. पिंडातच धोरणात नाही लोक आणि ब्रह्मांडात काय नाही धोरणात राहणार आहे का. याच्यावर अवलंबून हे सगळं लक्षात ठेवा. अरे आपली नीतिमत्ताच चांगली राहिली नाही. पैशासाठी काही खोटं नाटं काय सगळं चाललं. हां अरे कृपाला जरी आपण गेलो एखाद्याच्या घरी माता मावले हो तर घरचं अगदी लगे लवकर दुसऱ्याच्या याच्यात गेलो की आपलं दमानी पाणीच प्या हेच करा हे सगळं खोटं नाटक चालू आहे ना. मग निसर्ग कशाला धोरणात रे. त्याचं बी ढगफुकिटी कुठं पाणी जास्त कुठं काही आणि वाहणारच आहे. काहून की आपण धोरणात नाही आपल्यालाच बुद्धी राहिली नाही कसं जगा म्हणून कसं नीती काय अनिती काय पाप काय पुण्य काय. आणि ज्याचं त्यांनी तपासलं पाहिजे कधीतरी की मी कसा आहे म्हणून का नुसतंच ह्यो असा आहे तो तसा आहे. अरे तू कसा आहे पाय ना. तू चालता किती पाप करतो हे पाय ना कधीतरी. अरे वर्गणी वले 10 वेळेस जर आपल्या घरासमोर येत असेल तर हिंदू म्हणून घेतो कशाला जाय ना मरून तिकडं.
अरे वर्ग आपला हिंदू धर्माचा जर सप्ताह चालू आहे, जर वर्ग निवाल्याला जर 10 वेळेस जर घरासमोर यावं लागत असेल तर काय जगून काय फायदा? अरे मेलं पाहिजे अशा माणसानी. अरे धर्माचा सप्ताह, अरे दुसऱ्या इतर धर्माचे लोक 100 रुपये कमवले तर 10 रुपये त्यांच्या धर्मासाठी ठेवतात, 1000 रुपये कमवले ते 100 रुपये ठेवतात. आणि आपलं काही धर्मावर प्रेम नाही, देशावर प्रेम नाही, गंध सुद्धा लावा नाही. नेमकं कोण आहे हे सुद्धा कळायला तयार नाही. पापाच्या यामुळे झाली सत्याची बातमी, दोष झाले बळीवंत नाही झाली अशी. हे पा सांगितलं बाबांनी सगळं. अहो हे कळायला पाहिजे. आणि खरं तर हे विशेष नाही हो कीर्तनाचा गणेश महाराज, खरं सांगतो हा भंग तर बाजूलाच राहिलेला आहे, पण एवढी तळमळ येऊ राहिली की खरंच फार बिकट परिस्थिती झालेली. बाप लेकाला मानायला तयार नाही, लेक बापाला नाही. अगदी म्हणजे फार कठीण असं वाटतं, निघून जा हिमालयामध्ये. विठाला अहो जे काही 50-50 हजार रुपये कीर्तनाचे घेतात, यांनी तरी एखादी धर्मशाळा, जे गरजू विद्यार्थी, गरीब विद्यार्थी की ज्यांना पैसा नाही, काही अनाथ आहे, यांच्यासाठी एखादी धर्मशाळा बांधा, त्यांना अन्नदान द्या, त्यांना धर्माचं शिकवण द्या. आणि नुसतं सांगायचं कीर्तनातून असं झालं पाहिजे, समाधान राहिलं पाहिजे. इथं गाडी गेली की 500 रुपयासाठी गाडी थांबायचं नाही. एक वस्तुस्थिती सांगतो आणि मी बोलतो म्हणजे स्वतः करतो. अख्खं जीवन धर्मासाठी अर्पण केलेलं आहे. कोणाची बी टाप नाही नारदाच्या गादीवर बोलण्याची. आणि कधी या तिथं तुम्ही आपल्या तिथं काही गुंठा नाही आणखी जमीन, आणि करायचं बी नाही. कोरा होतो, कोरात जायचं. आणि तुमच्या 50 एकर आहे, काय नेली काय तुम्ही? का तुमच्या बापान नेली, का तुमचा नातून येणार आहे, का तुमच्या आजोबांनी नेली? का सांगा गाड्या कीर्तन करणं सोडून देतो जर नेली असेल तर. अरे हे सोबत येणार आहे, करा हरी भजन, परलोक येईल कामा, सोडविल या पासून या विठाला. मी म्हणतो 50,000 काय 1 लाख रुपये घ्यावं आणि द्या तुम्ही सुद्धा, पण त्या 1 लाख रुपयाचा काहीतरी धर्मासाठी बी विचार केला पाहिजे ना. आज 5 पोर बाबा, अहो इथला पैसा पुढच्या गावापर्यंत जात नाही. अख्खं जीवन धर्मासाठी आहे, देशासाठी आहे. नुसतं बोलायचं नाही तर कीर्तनात असं झालं पाहिजे, असं वागलं पाहिजे असं. आणि आम्ही काय करतो 24 तास? तुम्ही बी पाहायला पाहिजे ना. आम्ही बी चिंतन केलं पाहिजे ना. का नुसतं कीर्तनातून सांगायचं नामस्मरण करा, असं होईन तसं होईन, आणि आम्ही टीव्या पाहिजे का, मोबाईल पाहिजे? आम्ही सुद्धा केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, आम्ही सुद्धा हरिपाठ घेतला पाहिजे, गोमातेची सेवा केली पाहिजे, धर्माचं काम केलं पाहिजे, देशाची सुद्धा सेवा केली पाहिजे, गरीबाला सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. याच्यासाठी जन्म आहे. नुसतं सांगणारे तर 1000 झाले हो, काय करता त्या सांगणाऱ्याला? सुखी जेने वावे जगनी वावे, सुखी जेने वावे जगनी वावे, सुखी जेने हरिमुखी गाता हर पली दिलता, अज्ञानी लावणे सन्मार्ग, अज्ञानी लावणे सन्मार्ग, हरिमुखी गाता हर पली दिलता, हरिमुखी गाता व्हावे, जग निववावे, अज्ञानी लावे विसन मार्गाशी.
जगद्गुरु तुकोबरायचा चेहरा अगदी आनंदी समाधानी आणि श्रीमंत जरी असले ना काही काही तर त्यांचा चेहरा जर पाहिला ना फोडील गवारी ऐसे दिसे तोंडावरी दिसे तोंडावरी ऐसे दिसे तोंडावरी गवारी दिसे तोंडावरी दिसे तोंडावरी ऐसे दिसे तोंडावरी गवारी ऐसे दिसे तोंडावरी दिसे तोंडावरी ऐसे दिसे तोंडावरी गोडीली गोडी तैसे दिसे तोंडावरी. या खांद्याला विचारलं ना किती सोयाबीन होणार आहे, मग ते म्हणतात 50 क्विंटल. मग आपण म्हणतो अरे चांगलं झालं 50 क्विंटल म्हणलं. ते म्हणतं नाही ना महाराज काय सांगा 70 धरलो होतो. अरे 50 झालं समाधान मान ना. मी म्हणतो आपल्याला सुंदर भगवंताने हातपाय दिलेली. तुम्हाला पायचं असेल ना कधीतरी घाटावर चला, तिकडं पंढरपूरच्या आळंदीच्या तिथं हात नाही पाय नाही. आपलं बरं आहे ना. आणि खायला लागतं काय ओटीचं बरं पोटासाठी पाय एवढी हात आली. मी तर म्हणतो खायला जर लागलं नसतं ना खुशाल लिंबाच्या झाडाखाली झोपले असते लोक. पण खायला लागतं पण इतकं बी नका हे करू ना की लगे भरपूरच अगदी पोट जाईन ना फुटून. जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय हे साधू संतांचं कधीतरी आपण पाहिलं पाहिजे ना. मी तर म्हणतो भागवत कथा एखाद्या वेळेस ठेवू नका. एक वेळेस ज्ञानोबरायचं चरित्र ठेवा, नाथ महाराजांचं चरित्र ठेवा, नामदेव महाराजांचं चरित्र ठेवा, मीराबाईचं चरित्र ठेवा, जनाबाईचं चरित्र ठेवा. नक्की सांगतो बदल झाल्याशिवाय राहणार. अरे रामकथा ऐकून तर हे सगळ्याचं हे अगोदर यांच्या अगोदर तेच सांगते की पुढं ये आता हा विषय पुढं ये. पाठच झालं कारण सगळे रावणाच्याच जातीचे झाले आणि काहून पाठवायचं नाही. हे खरं आहे ना. अहो कीर्तन म्हणजे काहीतरी जीवनामध्ये परिवर्तन होण्याचं साधन आहे. हो हे टाइमपास नाही, मनोरंजन नाही. अरे तुम्हाला जर टाइमपासच करायचं असं ना हसायचंच असेल तर बाकीचे साधनं लई मोठे पडले ना. पण हे खरं कीर्तन म्हणजे अहो वर्षभर आपण संसार करतो, कुठंतरी 8 दिवस भगवान परमात्म्याला वेळ दिला पाहिजे. हो ज्ञानेश्वरी पारायणाला किती आता इथं का पारायणच नाही. वा वा धन्य माता पिता तयाची विठ्ठल विठ्ठल. अहो हे केलं पाहिजे. आपण नाही करायचं तर मग ही मागची पिढी काय करणार. हे तर बिघाडलेलीच आहे मोबाईल. आपण केलं पाहिजे, पारायण केलं पाहिजे. मी तर म्हणतो जे पारायणाला बसणार नाही का त्याचं राशन बंद करा, मग कोण नाही बसत. विठ्ठल विठ्ठल. नाही आमच्या गावात केलं आम्ही तसं. नाही बसत ना राशन बंद. आणि वर्गणीला बी अगदी बात गावात नाही फिरायचं, तिथं बसायचं आणि तो चला आणा का आम्ही काय तुमचे हे काय सालदारांनी लावलेलं आहे का तुमच्या घरी वर्गणी लिहायचं तुमचं काम नाही का. चला आणा इथं जागेवर वर्गणी. याला माणसं. आणि पारायणाला सुद्धा मी तर म्हणतो घरचा एक माणूस पाहिजे. हो अहो हे खरं तर आपलं हे धर्माचं काम आहे, आपलं स्वतःचं उद्धाराचं साधन आहे. हो हे कळायला पाहिजे. ज्ञानोबरायांनी काय केलं, जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं, नाथ महाराजांनी काय केलं हे आपल्याला कधीतरी समजलं पाहिजे. मग आपण या मागच्या पिढीला सांगायचं नाही तर मग त्यांना सांगणार तरी कोण. अगोदरच वाईट सांगणारे हजारो लोक भेटू राहिले. घरं फोडण्याकरता हजारो लोक बसलेलेच सांगण्याकरता. भावाभावात फूट पाडण्यासाठी कितीतरी लोक बसलेलेच आहे. पण चांगलं सांगण्याकरता कोणी नाही. हो फार कठीण. आता हे कीर्तनकारच एवढे फक्त की कुठंतरी चांगले 2 शब्द या. आणि हाच एक ज्ञान मंडप राहिलेला आहे. या ठिकाणी चांगलं काहीतरी 2 गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. नाही तर तुम्ही कुठे पण जा. बरेचसे लोक म्हणतात महाराज धाबे किती वाढले, हे सप्ते किती वाढले. काय मी म्हणत असतो त्यांना सप्ते किती वाढले याच्यापेक्षा हे जरा रस्त्यावर फिरा. हे डान्स बार किती वाढले, बिअर बार किती वाढले, धाबे किती वाढले हे नाही दिसत त्यांना. सप्ते किती वाढले. अरे म्हणलं तिकडं अधोगतीला जाणार आहे, पैसा जाणार आहे, तुमचं जीवन बरबाद होणार आहे. पण इथं जर आलं ना तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. चला
जगद्गुरु तुकोबरायकडे काही राहिलं नाही, पण जगद्गुरु तुकोबरायकडे एक होतं गड्या, भजन आणि आनंद, सुख समाधान आनंद एवढं वगतं अगदी की अगदी भरभरून होतं. त्यावेळेस देहूगावातील काही मंडळींनी विचार केला की अरे आपल्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळ्या काही गोष्टी सुविधा आहे आणि महाराजांकडे काहीच नाही, तरी महाराज कधी पाहिलं तर आनंदात अगदी समाधानी, आणि आपल्याकडं सगळं काही आहे, अगदी 2-3 वर्ष दुष्काळ पडला तरी पुरेल एवढं धान्य आहे, तरी आपलं अगदी नाराज, समाधान नाही, दुःखी, कधी पाहिलं तर दुःखी. त्यावेळेस त्यांनी विचार केला आपण महाराजांना विचारू की महाराज तुम्ही एवढं समाधानी आनंदी सुखी का आहात आणि आम्ही सगळं काही असून आमच्याकडे दुःख का. त्यावेळेस महाराजांना ज्यावेळेस विचारलं, महाराज म्हटले माझ्यासारखं जर तुम्हाला सुख समाधान आनंद प्राप्त जर करून घ्यायचा असेल तर एकच काम करा. काय करा? अभंग. मनाने शरण जावे, मनाने शरण जावे, मनाने शरण जावे, मनाने शरण जावे. महाराज म्हणतात मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. भगवान परमात्म्याशिवाय काहीच नाही गाड्या. सुखरूपा ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. मग मला असं वाटतं आपली जी धावपळ चालू आहे ना, खरं सांगतो फक्त आणि फक्त सुखासाठी. अरे लहान लेकराला जरी आपण मंदिरामध्ये घेऊन गेलो तरी तो म्हणतो देवा सुखाचं ठेव. मग जर लहान लेकरू जर सुखाची अपेक्षा करतं तर आपल्याला सुद्धा सुखाची. आणि मला असं वाटतं की सुख समाधान आनंद भेटण्याकरता सगळं काही काटाटोप चालू आहे. हाडाचं काढं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस अगदी सगळं जे काही चालू आहे धावपळ फक्त आणि फक्त सुख समाधान आनंद प्राप्त करण्याकरता. मग मला असं वाटतं जर भगवान परमात्म्याला आपलंसं केल्याच्या नंतर हे जर सगळं भेटत असेल तर मग का भगवान परमात्म्याला शरण जाऊ नये. आपण गेलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. बरं माता मावल्या खरं सांगतो मी, आपल्या हाताला काम आहे का तोंडाला काम आहे? खरं सांगा. हां हाताला काम आहे, मग तोंडाला काय काम आहे? मी सांगू का? हिचं असं झालं, तिचं तसं झालं, हिचं असंच कोण झालं, तिचं तसंच कोण झालंच नाही. हे पा आणि काचे कानी गुण दोष मना नानी तुझं व्हावा आहे देव. पा किती सुलभ उपाय. बरं मी म्हणतो अगोदर देव पाहून घेईन ना. मी जर काही कर्म वाईट केलं असेल तर त्याचं फळ भगवान परमात्मा देणारच आहे, याच्यात कसल्याही प्रकारची शंका नाही. आपण उगा आपली वाणी खराब करून घ्यायची, आपले कानं खराब करून घ्यायचे, घरचं खायचं आणि दुसऱ्याचे धुणं धुवायचे. हे पाप पहिले धोबी लोक होते, अगदी ते कपडे घेत होते, तरी गुरु हा कपडे घेत होते, पैसा घेत होते आणि साबण घेत होते आणि नंतर कपडे धुवून देत होते. पण आताचा जो निंदक आहे कपडे घेत नाही, प्रतिपात खाती धोनी बोलन घे साबणी, बोलन घे साबणी, बोलन घे साबणी. प्रतिपात
मोलानं घे साबण. हे पहा, अगदी पैसे घेत नाही, कपडे घेत नाही, साबण घेत नाही, पण फुकट पापरूपी कपडे धुवून दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून मला असं वाटतं माता मावले हो, आजपासून शपथ घ्या गाड्या, खरं कीर्तन सार्थक होईल, सप्ताह सार्थक होईल, की आजपासून अगदी चालता बोलता शेतात जाताना काम करताना भगवान परमात्म्याचं चिंतन करा. रामकृष्णारी रामकृष्णारी मनातल्या मनात घ्या, चिंतन करत राहा. हे पहा, त्याच्याशिवाय काहीच नाही आहे या जगामध्ये. तुम्ही पैसा कमवा किंवा काय इस्टेट कमवा, शेती घ्या, पण नामचिंतन जर नसेल ना, झिरो किंमत आहे गाड्या. नारदाच्या गादीहून सांगतो, जबाबदारीनं सांगतो, नामचिंतनच परमार्थाचं खरं साधन. बाकी काही नाही. तुम्ही एखाद्या वेळेस पंढरपूरला नाही गेले आणि पंढरपूरला जर गेलो आणि रावळामध्ये जाऊन जर घरचं ध्यान करीत असेल तर काय कामाचं. वारीला गेले आणि तिकडं म्हशीचं दूध काढलं का, सरकीला खत घातलं का, फवारणी केली का, आणि वारीला आणि घरचे ध्यान करते, कसा माऊलीचा रथ साजला असन, काय माऊलीची सोळी, काय ते टाळ वाजत असेल, काय पाकवाजाचा आवाज, काय गवळणी चालू असेल, काय वासुदेव, काय पांगळे, काय अभंग, काय ते काकडान, काय. मग मला सांगा, खरे वारीला गेलं कोण? गुरु दाखविल्या वाटा येऊन विवेक कीर्तकांना वा या मळकटा बुद्धीचा त्याने. वा 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 वा. असे जर श्रोते जर असे म्हटल्यावर काय कर, म्हणजे अंतकरणाचा विषय, परमार्थ बाह्यरंगाचा विषयच नाही. अंतकरणातून तुम्ही किती करता याला फार महत्त्व आहे. तुम्ही जर इथं जरी डोळे झाकून समजा अगदी ज्ञानोबरायची समाधी डोळ्यासमोर आणली आणि अगदी अभिषेक चालू केला, 15 अध्याय चालू केला, अगदी पासायला आणि ती तर इथंच माऊलीची अभिषेक केला तुम्ही आणि माऊलीचा अभिषेक चालू आणि मनात दुसरंच काही चालू. हे हात आहे फक्त तिथं, पण हे अंतकरण नाही ना तिथं. म्हणून अंतकरणाला, कारण भगवान परमात्मा अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भगवंताने तर श्रीमंती कधी पाहिलीच नाही. तो फक्त भाव पाहतो. तुमच्या अंगातले कपडे पाहत नाही, तुमची बिल्डिंग पाहत नाही, तुमची गाडी पाहत नाही, तुमची शेती पाहत नाही, तुमचा सातबारा पाहत नाही, तुम्ही किती चांगले गन लावला, किती शेंडी ठेवली, किती धोतर घातलं चांगलं, हे पाहत नाही. हे पहा, जर अंतकरण जर चांगलं असेल तर मी म्हणतो एखादा जीनच्या पॅन्टीवाला सुद्धा साधू आहे. आणि जर अंतकरणामध्ये जर भाव नसेल, चांगला काही नसेल, तर धोतर घालून बी काय फायदा. हे पहा, भगवान परमात्म्याला अंतकरण आवडतं, तुमचा भाव आवडतो, तुमचं श्रद्धा आवडते, तुमची निष्ठा आवडते. आणि हे सगळं निष्ठेने, श्रद्धेने, भावनेने केलं पाहिजे. परमार्थ सुद्धा वर्गणी देत असताना, बाबा ही वर्गणी 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये मी भगवान परमात्म्यासाठी दिली, मला आता माझी राहिलं नाही, मी काही हिशोब विचारणार नाही, काही नाही, तुम्ही तुमचं करून घ्या, हा भाव राहतो का. मग 500 रुपये दिले, मग शेवटला लगे किती उरले आणि काय केलं, काय घेणं देणं. 500 रुपये म्हणजे काय, 5 लाख दिले का 5 कोटी दिले. हा नाही, इकडं दवाखान्यामध्ये 5-5 लाख रुपये चालले तुमचे का. विचारता करत यायला त्या डॉक्टरला कधी, बाबा सोयाबीनच काढायचं राहिलं आणि कापूसच विकायचं राहिला आणि मग धान्यच घरात येईन, मग तिथं नाही काही चालत. ते म्हणतो अगोदर पैसे. पण सप्त्याचं काही म्हटलं, हिंदू धर्माचं काही म्हटलं, धार्मिक कार्यक्रम काही म्हटलं की मग सोयाबीनच नाही गेलं, मग कापूसच नाही गेला, मग पगारच नाही झाली आणि मग येस नाही. मग देव म्हणतो साले असं का, थांब तो चांगलं पाहतो तो याकडं. मग पाहतो देव आणि परत देवाच्या नावाने बोंबलाचं असं कोण झालं. अरे तू कसा राहतो ते पाय ना आधी. देव काहीच करत नाही, हे आपलं सगळं चालू आहे. कसं कर्म आपलं जसं करतो तसं. देव चांगलाही करीत नाही, वाईट करीत नाही. मनाशी पुसावे काय केले, मनाशी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले. तुका म्हणे काय देवाची रुसावे, तुका म्हणे काय देवाची रुसावे. मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले. देवावर रुसूच नका. देवाने असं केलं, माता मावल्याला लई सवय असं. अहो आपल्यावर हे सगळं काही
आपण अगदी रेषेत चला, अगदी धर्माला धरून चला. अरे देवानी जरी ठरवलं ना तुमचं वाटोळं करायचं तर करू शकत नाही. देवानी ते मारुती रायने जरी ठरवलं तर काही होऊ शकत नाही. पण आपण जर वाईट, आपली जर भावना चांगली नसेल दुसऱ्याविषयी, दुसऱ्याचं वाटोळं व्हावं अशी जर भावना असेल, दुसऱ्याविषयी काही हे, तर मग आपलं ते होणारच, याच्यात काही शंका नाही. होणार म्हणजे होणार. नाही तुमच्या याच्यात झालं तर तुमच्या मुलाला तरी भोगावं लागणार, नाही मुलाला तुमच्या नातवाला तरी पण भोगावंच लागणार. विठाला म्हणून जाता जाता एकच विनंती आहे की आता प्रत्येकाने हात वर करा. प्रत्येक हे पहा, तुम्ही जर भगवान परमात्म्याच्या कार्यामध्ये जर कुत्राई करीत असेल तर मग त्याच्याच हातात आहे बरं का सगळी द्वारा. हा ध्यानात घ्या. प्रत्येकाने माझा आवाज जिथपर्यंत जात असेल, अरे त्याने हात द्यालेले किंवा हात सुद्धा काढून घ्यायची ताकद त्याच्यात. पितो म्हणून त्याला तुम्ही कापाला देता. अरे मग आपल्यापेक्षा जनावर बरे ना, गाढो कुत्री मांजरं. जर आपण जर 1-2 लिटर ते दूध पितो म्हणून आपण त्याला सांभाळू शकत नाही, पुढं गेलं आपलं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार. हा अरे कुठंतरी कळलं पाहिजे गाड्या. हे पहा, हे जीवन स्वतःसाठी जगण्यासाठी नाही, कधीतरी दुसऱ्याला सुद्धा चांगलं जीवन जगवलं पाहिजे आपण. याच्यासाठी जीवन आहे. अनेक जणांनी आपलं प्राण दिला, आहुती दिली, संबंध जीवन खर्च केलं समाजासाठी. आपण थोडं तरी करा गाड्या. माझी विनंती या कीर्तनातून की गोमातेचा सांभाळ करा, धर्मावरती प्रेम करा, देशावरही प्रेम करा, आपल्या सप्ताहावरती प्रेम करा. अरे ज्यांचं समजा 1-2 लाख रुपये जर वर्षाचं उत्पन्न असेल, त्यांनी द्या ना 10-20 हजार रुपये सप्त्यासाठी. किती सप्ते होते? 2. एकच होतं वार्षिक. मग वर्गणी किती आहे एका माणसाकडून? वर्गणी किती? हा 2000. मी म्हणतो 5-5 आणि 10 आणि 20-20 हजार द्या ना. नाही पाहू काय राहिले मग हे दुसऱ्याचा सप्ताह काय येऊ, दुसऱ्या याचा आहे धर्माचा. अरे आमच्या गावात या तुम्ही 25 हजाराच्या पुढे ज्याला गुंठ नाही त्याच्याकडून सुद्धा विठाला 5 सप्ती होती 5. खरं तर आपल्याला हे झालं पाहिजे, कुठंतरी अंतकरणामध्ये वाटायला पाहिजे की 2000 रुपये देवाच्या कार्याला. अरे ज्यांनी सगळंच दिलं आपल्याला, एक किडनी जर गेली तर 2-2, 3-3 लाख रुपये 10 लाख रुपये खर्च येतो. एक नग गेलं तर अरे सगळं दिलं देवानी, आणि त्याच्या कार्याला 2000 आणि 500 हे काय दवा बॅलेन्स लागू राहिलं तेवढं 500 रुपयाचं महिन्याला. काऊन नाही पाऊस पडायचा जास्त, काऊन उन्हाळ्यात थंडी वाजायची, काऊन हिवाळ्यात ऊन पडायचं. विठाला विठाला माझे हात जोडून विनंती आहे की सप्ताहाला आहे ना अगदी मनातून दिलं पाहिजे. अरे देव जर देतो तर देवाच्या कार्याला जर देत नाही तर मग धिक्कार आहे तुमचा. कशासाठी पैसे कमवून राहिले नुसतं. म्हणून माझी विनंती आहे की सप्ताहाला भरपूर द्या आणि न मागता दिलं पाहिजे. ज्याला जर तीनदा मागावं लागत असेल ना तर त्याला धिक्कार आहे, त्याला जगण्याचा काही अधिकार नाही हिंदू धर्मामध्ये. त्याने पाकिस्तानमध्ये निघून जा. ही वस्तुस्थिती सांगतो मी. नुसतं गोड गोड बोलायचं, पाकिट घ्यायचं आणि जायचं हे नाही. मग कधी सुधारलं पाहिजे आपण. म्हणून माझी विनंती आहे प्रत्येकाला की आपला जो अगदी कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला अंतःकरणातून तन मन धनाने या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे, एवढीच एक विनंती आहे. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला आमचे खरात भाऊ दत्ताभाऊ खरात, ते सुद्धा स्वतः गोशाळेवरती आले होते बरं का. त्यांची जवळपास आमची प्रणवजी की ज्यांची टीम जवळपास 50-100 जणांची, ते 50-100 जण गोशाळेवरती येऊन 100 झाडं लावली त्यांनी गोशाळेवरती. टाळी वाजा एकदा त्यांच्याकडे. फार मोठं काम आहे, सोपं नाही. घरदार सोडून कुठंतरी चांगलं उपदेश करणं, सांगणं, एवढा वेळ देणं सोपं नाही आहे. आज लोकांकडे पैसा आहे पण वेळ नाही काही. म्हणून या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. जितनी मेहरबानी की है आपने उतनी तो मेरी औकात नहीं.
येतो कृपा हे गो माते की वर्ण मुजमित व्हायची कोणी पाहत नाही ज्ञानेश्वर माऊली गौरी